तर 2025 मध्ये सोन्याचा जो काही भाव आहे तो आज जर बघितला तुम्ही तर 92-93 हजाराच्या घरात आहे, तो 1 लाखाच्या वर जाईल का? तर नमस्कार, मी विराज जमदडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर पुणे. जसं की तुम्ही आता लेटेस्ट मध्ये बघत असता, सोने आणि चांदीचे जे काही भाव आहेत वाढत चाललेले आहेत ऍज कम्पेअर टू मागच्या 5 वर्षामध्ये किंवा या पंचवार्षिकला सोन्याचे भाव जे आहेत ते वाढत चालले. याचं कारण जे आहे, जे प्रोडक्शन करणारे जे काही देश आहेत ते 14.4% जे काही प्रोडक्शन रेट होतं एका वर्षामध्ये, जर 14.4% मध्ये तुम्ही प्रोडक्ट करताय की गोल्ड आणि सिल्वरचं, तर ते जे आहे ते 7.89% पर्यंत रिड्यूस केलं होतं. याचा अर्थ काय आहे की कमोडिटी मार्केट जे आहे टोटली डिमांड आणि सप्लायवर गेम चालत असतो. हा डिमांड जी होती ती जास्त वाढली होती आणि सप्लाय जो होता तो ऑलरेडी कमी झाला होता. त्याच्यामुळे जर बघितलं तुम्ही सोन्याचे आणि चांदीचे भाव जे आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. तर 2020च्या कोविड मध्ये जर तुम्ही बघितलं तर सोनं एकदम म्हणजे अक्षरशः 50-55 हजार रुपयापर्यंत पण सोनं आलं होतं. त्याच्यानंतर जर कोविड जसं जसं ओपन झालं किंवा जसं जसं मार्केट खुलं झालं तसं तसं सोन्याचा रेट आज जर बघितला तर 92-93 हजार रुपयाच्या घरापर्यंत गेलेला आहे. तर याच्यासाठी बऱ्याच मूलभूत गोष्टी मार्केटला इफेक्ट करतात आणि त्या कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला सांगतो. जे काही आता चाललेलं आहे US ट्रम्प साहेबांचं जे काही चाललेलं आहे, टॅरिफ लावणे, काढणे, नॅचरल गॅस किंवा जे काही क्रूड ऑइल इन्व्हेंटरीज किंवा ज्या आहेत त्या लेट देणे किंवा त्याच्यावर लावणारे टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट लावणारी जी काही ड्युटी आहे त्याच्यामध्ये बराच डिफरन्स होत चाललेला आहे. तर त्याच्यामुळे बघितलं तर सोने आणि चांदीचे जे काही भाव होते ते ऑल टाइम हाय मध्ये आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला ट्रेड करताना बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे जर बघितलं तर डॉलरचा जो काही रेट आहे तो दिवसेंदिवस आपल्याकडे वाढत चाललेला आहे. म्हणजे आपली करन्सी जी आहे ती डॉलरपेक्षा कमी हा एक प्रादुर्भाव त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर इन्फ्लेशन रेट जो काय आहे, म्हणजे महागाईचा जो काही दर आहे तोही वाढत चाललेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आज महागाई वाढत गेलेली आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर काही 10 वर्षांपूर्वी सोन्याचा भाव 30 ते 35 हजार रुपयाच्या घरात होता, आज जवळजवळ लाख रुपयाच्या घरामध्ये गेलेला आहे. म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी सुद्धा भरपूर लोकांसाठी मला फोन येतात की इन्व्हेस्टमेंट आम्ही सिल्वर गोल्ड मध्ये करायची का? तर आता सध्याच्या कंडिशनला काही करू नका, सध्या थांबा. जसं मी सांगत असतो, कुठलंही मार्केट वर जातं त्याला थोडंसं रिटेस्ट किंवा रिटेन्शन हे 100% होत राहतं. थोडंसं रिटेस्ट होऊ द्या, थोडं खाली येणार आहे परत वर जाईल, पण जे खाली येणार आहे त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या सांगेनच. आणि डिमांड आणि सप्लाय जर ऑल ओव्हर एशियामध्ये जर बघितलं, सगळ्यात जास्त डिमांड इंडियामध्ये आहे सोन्याचा. कारण सोनेप्रिय लोक आपण म्हणलं जातं इंडियामध्ये, कारण कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा कुठल्याही कार्यासाठी आपण जर बघितलं तर सोनं चांदी हे वापरत असतो. आणि ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा सोनं चांदीला चांगल्या दृष्टिकोनातून लोक बघितलेले आहे. हीच गोष्ट आहे की आज सोन्या चांदीचा भाव जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळं घाई करू नका कुठल्याही पद्धतीची की बाबा इथून पुढे अजून वाढेल किंवा काय. थोडंफार वेट करा, वॉच करा आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची किंवा काय करायची मी तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन.